हा. खंडी मिळाल्या हा 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 मिळाल्या तर लोक म्हणले काय करा पंचनामा करा कुठे काय करा मिळालं जाऊ द्या कुठे धापात यायला तरी काय हा, हा. हवा यायच्या आपण दहा करतात ते त्यांचे पाच यायचे हा हा ते कुठं सांभाळून करायचं काय खायचं काय हा 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 शेती वाडीत नाही घरी हा, हा, आता त्याच्यामुळं. बी 30-35 पिलू मिळलं बरं. काय केलं 9 पिले वाचले फक्त हा 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 आता त्यात मरतात का वाचतात काय माहिती दिल ती मी हा 300 गाभड होत्या माझ्या असं आहे का? त्यावर देत नाही तो आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण भ्रमंती करत असताना किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण फिरत असतो, शेळी पालनाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत ओपळी गाव, जे की दुनकवड आणि त्याच्या तलावाच्या जवळ हे ओपळी गाव, आणि त्या गावामध्ये सध्या आपण आहोत. इथं जर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहिलं गावरान शेळ्या आहेत, जवळपास त्यांच्या मते दीड खंडी म्हणजे किती बाबा? 30 दीड खंडी म्हणजे 30 शेळ्या सध्या आपल्या पाठीमागे बसलेल्या दिसतात. त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. कशा पद्धतीने हे शेळ्या आहेत, काय आहेत, कसा ह्याचा सांभाळ केला जातो, तर चला मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती. नमस्कार बाबा. नमस्कार म्हणलं. आपलं नाव काय, एकदा नाव सांगा संपूर्ण. सय्यद दाऊद सय्यद महबूब. बर. तर आपल्याकडं किती शेळ्या आहेत सध्या? 30 आहे. 30. हा. बर. आता हे ज्या 30 शेळ्या आहेत, हो कुठली जात ही? जात गावरान आहे आपली. गावरान. हा. बर. किती दिवसापासून आपण शेळी पालन करतात? माझं लग्न झालं ना वापस करतो. लग्न झालं नाही तेव्हापासून? हा. बर. किती वय असेल सध्या तुमचं? 70-80 असेल ना. 70-80 वर्षापासून तुम्ही समजा हे शेळ्या हो, सांभाळता. हो. बर. आता आपल्याकडे ह्या 30 गावरान शेळ्या आहेत. हो 70 वर्षापासून तुम्ही शेळी पालन करताय. हो. बरं, हे शेळी पालन कसं म्हणजे करताय? नेमकं फिरून करता त्याला चारा लगवर फिरवायचं शिवारामध्ये कुठे बसून जायचं फिरायचं शेळ्या जगून आणायच्या फिरायचं आणि शेळ्या जगून आणायचं? बस कुठे बी जायचं. कुठं फिरायचं? हा कुठं फिरायचं हिवर घवन लमान तांडा हा इकडं सडक हा हा हा. इकडे चौकट फिरायचं. बर. हा घरी शेती नाही काय नाही शेती काहीच नाही, काहीच नाही शेती. तरी पण एवढ्या 30 शेळ्या? हा शेती असा मला बर. ह्याला शेड वगैरे केलेलं आहे का आपण? नाही लोकच आहे शेळ. त्या म्हणजे- लोकांना खाद द्यायचं हा. आणि शेळ्या सांभाळायच्या आणि त्यांच्या सुद्धा 2 शेळ्या सांभाळायच्या का स्टेड नाही म्हणून. त्यांच्या 2 सांभाळायच्या? हो बर. आता हे जे शेळ्या आहेत तुमच्याकडे 30 शेळ्या, हो. बर, आता 70 वर्षापासून तुम्ही शेळी पालन करता, ह्याचा अनुभव कसा आहे तुमचा? अनुभव कसं 9ला 10ला इकता पिले हे जगत होतो आम्ही. हा हा शेतीवाडीत नाही आम्हाला काही हा हा इथे जगत होतो आम्ही. हा म्हणजे कोणाला भीक मागायची जरूरत नाही आम्हाला. हा हा म्हणजे हा. शेळी पालन भारी म्हणायचं. भारी आहे म्हणायचं. बर बर. आता ह्या शेळ्यांसाठी समजा काय होतंय, नवीन जे शेळी पालन करणारे लोक आहेत हो किंवा शेतकरी आहेत, ते चारा वगैरे लागवड करतात. लावाला कोणी करूच शकत नाही काम करीत नाही. हा त्याला बांध ठेवून नाही कुठे साहेब. हा 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 त्याला बांध कुठं असलं तर शेळ्या तवाच जागा त्यात. हा हा आता बांध कोणी ठेवीच ना ते सगळे काढायला येते बांध. हा 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 कुठं झाड राहिला आता हा बरोबर. झाडच नाही. हा हा आता एक कापसा तोवर मजा आहे 2-4 महिने हा. महिना 15 हा हा नंतर कुठं काय हा बरोबर आहे. काहीच नाही. हा हा. हा. आता तुम्ही हे जे शेळ्या आहेत सध्या कुठं चारायला नेतात? किती वाजता सोडत असतात? आता 11 वाजून गेले घरी झाडून झोडून जायचं हा हा 6ला यायचं. बर. हा. आता तुमचं एवढं वय झालं, तुम्हाला जमतं का बरं हे? सांभाळतो इंजेक्शन सलाईन देऊन चालतो. स्वतःला इंजेक्शन सलाईन घेऊन हा फिरता? हा सांभाळतो. बर बर. बर नाही सांभाळून करायचं काय खायचं काय हा 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 शेतीवाडीत नाही घरी हा हा त्याच्यामुळं. त्याच्यामुळे सांभाळ जरुरी आहे. बर बर. पोर जातात कारखान्याला दारावर होऊन हा 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 पोरं कोणी आणतंय घेते पैसे उचलून खातेत हा 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 हा. मग आपण त्यांना जगवायचं चेहऱ्यावर. बर बर. हा. आता तुमच्याकडं ह्या 30 शेळ्या आहेत, हो. तर यामधलं हे जे तुमचं बोकड दिसतंय, हो तर हे गावरान जातीचं बोकड हा आहे. गावरान गाव आता किती वर्षाचं असेल हे? हे 12 महिन्याच्या पुढे झालं. बर. आता हे विकायचं म्हणल्यावर ह्याला किती रुपयाला? आता खुदब्याला बकरीच्या हा 30-25 हजार रुपये त्याचे 30-25 हजार रुपये हो. गावरान बकऱ्याचे? गावरान मध्ये बर. आणि जे छोटं बकरू आहे 4-5 महिन्याचं, ते किती रुपयाला विकतं म्हणले? 7-8 एक तरी. 7-8 हा 7-8 हजार रुपयाला? हा 8 एक. बर बर. आणि एक शेळ्या ज्या आहेत सरासरी 1 वर्षाची 2 वर्षाची शेळी, पहिल्या वेताची किंवा दुसऱ्या, त्याची कशी मागणी असती? त्याची मागणी कधी 15 जाते कोणी 10 जाते कोणी 9 जाते. ते म्हणजे तयारीवर असतं तयारीवर. हा हा जर त्याला खा भेटलं तयार असलं हा. ते महाग जात आहे. बर बर. आता खाणच काय मिळतंय खायला हा 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 ते रे. बर. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्याकडं किती खंडी शेळ्या आहेत म्हणले? 30. हा. 30 शेळ्या. बघ किती खंडी, त्याला किती म्हणते? 1.5 खंडी म्हणतात. 1.5 खंडी. हा. आता ही तुमची जुनी भाषा आहे, खंडी वगैरे. हो खंडी तीच भाषा आमच्या तीच आहेत. हा हा हा. तुमच्या शिक्षण आले ते हा हा ते काय त्यातात किती आहेत? हा हा 25 आहे 20 आहे 10 आहे हा, हा. आमच्यात नाही.
हा पूर्वीपासून हा. किती आहेत? दीड खंडी. हा 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 दीड खंडी मी किती झाल्या? हा. 30 झाल्या. बर हा. आपल्याकडे सुरुवातीला किती होत्या? पहिल्या सुरुवात 2 होत्या. 2 होत्या. हो. 2 पासून सुरुवात केली. 2 पासून आणि जास्तीत जास्त किती वाढवल्या होत्या तुम्ही आजपर्यंत? आम्ही आजपर्यंत 2-3 घरं झालत्या. हा पण खंडी मिळाल्या. हा 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 मिळाल्या तर लोक म्हणले काय करा, पंचनामा करा, कुठे काय करा. मिळालं जाऊ द्या. कुठे धापात यायला तरी काय हा, यायला हा. हवा यायच्या आपण 10 करतात ते त्यांचे 5 यायचे. हा 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 ते कुठं केलाच नाही. केलाच नाही. हा. आता बी 30-35 पिलो मिळलं. बर. काय केलं 9 पिले वाचले फक्त. हा 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 आता त्यात मरतात का वाचतात काय माहिती ते. म्हणजे आता किती राहिले शिल्लक? 9 9 आणि किती मेले म्हणले? 25 मेले. 25 मेले का? हो. बरं कशामुळे मेले बरं? काय कारण त्याचं? त्याला संडास लागली. संडास? हा संडास हाशी लागली. हा हा त्यांना हाशी लागली. हा नुसता वास थंड माणसाच थंड वास यायचा. असं आहे का? हा. बरं कशामुळे झालं असं बरं ते एक तुमचा अनुभव? ते कोणल्या जागेवर माती खातात. बर बर दारल्यामध्ये कोंडलेत ना ते हा. माती चाटतात. हा, ते हा. माती चाटण्यामुळे ते संडास लागत. बर बर म्हणजे म्हणजे पिल्लाला- जास्त होत आहे, हा 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 कुठं काय होत आहे, हा हा त्याचं काय मरण धरण हा हा बर म्हणजे पिल्ल्याला माती खाऊन नाही द्यायला पाहिजे. काहीच नाही खाऊ द्यायचं. बर बर तर ते पिले वाचतात. हा हा नाही तर वाचत नाही. बर आता जसं पिल्ले मिले तसं शेळ्यांचा काय प्रॉब्लेम? काय नाही दूध निघत 2 कॅन. हा हा काय दुसरं दूध मग डेअरीला घालता का कसं? नाही. घरी सगळं घरी. सगळं घरी मग इतकं मोठं कसं खाता समजा? खाते ते चहा पाणी आल्या गेल्या द्यायचं, कोणा शेजार पाण्यात बर 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 म्हणजे आपल्या ओळखीच्या त्यांना द्यायचं. विकायचं नाही. विकायचं नाही. नाही. का बरं विकायचं नाही? काय ऐकून फायदा ते पैसा. हा 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 ते पैसा नको आपल्याला. आपल्या लेकरा खाऊ घाला ना. हा 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 नाही तर पिल्याला पाजा पूर्ण हा हा दुसऱ्या पिले लावा त्याला. हा 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 विकायचं नाही. बर बर आता जे नवीन शेळी पालन करणारे समजा तरुण आहेत किंवा शेतकरी आहेत, तर काय होतंय नवीन शेळी पालन करणारे शेड करतात मोठाले, हा करते ना. वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या आणतात. बरं ते मग त्याच्यात परवडत? काय होतं साहेब, हा. नवीन शेतकरी मान्य आहे. हा शेतकरी हे मान्य आहे, वावर आहे त्याला सगळे. हा पण त्यांच्यात काय मिळतंय त्याला हा. काय भेटत नाही. कसे भेटत नाही? हा ते पिले असे मरजुले. हा हा त्या शेळ्याला शेतकऱ्याला घ्यायचं म्हणल्यावर हा त्याला कुट लागत आहे, हा हा त्याला गहू लागत आहेत. हा मग शेळ्या तयार होतात त्या. बर बर नाही सायबीन लावायची, हम्म ते टोपडा असतंय. हम्म पण हे ना शेळ्या दमदरीत नाही नाच. हा 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 नाही दमदरीत. बर आता आपल्या शेळ्याला काही खुराक वगैरे देत नाहीत का? काय नाही काय नाही कसलाच खुराक नाही? काहीच नाही. बर काय तरी नाही. पण शेळ्या तुमची एकदम तब्येत आहे, दिसायला चांगल्या हा आहेत शेळ्या. चांगले आहेत. बर आता ही शेळी किती वर्षाची असं ही एक अंदाजे? ही हा ही मोठी का हा हा मोठी. त्याच्यावर झालं 4 येत झालं बघा. 4 येतं. हो त्याची माय बर. मरून. एक अंदाजे शेळी जी आहे आपली शेळी, हा तर किती दिवस म्हणजे पिल्लं देऊ शकते? तसं काय खाण्या जोरावर हा हा खायला भेटलं ना हा ते मरुसर भीती. मरुस तर बी देते. हा. बर आता हे होंडी शेळी आहे, हा हा मी घेते 3000 ला. हा हा त्याचे 3च झाले हा आणि तिसरं वर्ष त्या घेतलेली. हा 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 हो. बर तर आता आपल्याकडे एवढ्या शेळ्यात दुसऱ्याचं समजा तुमच्याकडे शेड आहे, आता हे बाहेर तुम्ही चाराय नेता, तर कुणी लोक असे म्हणजे तुम्हाला बरं चारून देते? कसं आहे आता दोस्तान्यामध्ये हा 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 चारायचं, बर गोड बोलायचं, हा 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 10-5 रुपये खर्च करायचं, हा. ताबक पुडी कुठं काय घेऊ घाला चहा पाठायचा. बर 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 आता हे गावरान जातीचे जे शेळी पालन आहे, बर आता गावरान जातीचं शेळी पालन आणि इतर जातीच्या शेळ्या यामध्ये काय फरक वाटतो बरं तुम्हाला? गावरानला भाव जास्त येतो, हा बकऱ्याला. बकऱ्याला शेळीला. हा आणि जी देशवारी आहे हा त्याला भाव बरोबर येत नाही. बरं आता लोक तर सांगतात आमचं बोकड 1 लाखाला जातं, 50,000ला ते जातं. लाखाला जाता काय खाताय ते? हा ते कुठं बदाम कुठं काय चारते हा. स्थानात सामाईन हा त्याच्यावर ते तयार राहत. हा. आणि ह्याला खाऊ घाला प्लेन लावते मी, हा त्या सुधारत नाहीत का? सुधारत आहेत का? मग बर बर याला वाचत नाही कशाचा. हा 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 आता जायच्या 11ला, हा राणा जायच्या 12ला, हा याच्या 6ला. हा का दमदार त्या हा तेवढं खरंय. शेळी 10ला गिराणात गेली पाहिजे, हा 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 तर शेळी ते तयार राहते. बर आता 11 वाजून गेले, हा आज 1 तास लागत आहे झाडा झोडायला. हा 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 12 वाजता शेळ्या हालतात तिथून. हा हा हा, मग बरोबर. मग उन्हाचा बसतात का काय ते काय हा हा काय नाही. बर आता ह्यांना लस वगैरे दिलेली असते का? नाही नाही, देत नाही मी. लस वगैरे काहीच नाही? लस दिली ती मी, हा 3 शेळ्या गाभड होत्या माझ्या, असं आहे का? त्यावर देत नाही तेव्हापासून. असं आहे का? नाही बरं मग म्हणजे लोक म्हणजे टॉनिक लावा, हा टॉनिक लावली, हा. त्या टॉनिकने उलंग व्हायला. टॉनिक भरलेली आहे घरामध्ये.
मी काय करतात करीत नाही. जसं आहे तसं आपलं निसर्ग. बस हे तसं चालू बरं, घरगुती उपचार समजा. हो घरगुती. बरं, आता एखादी शेळी समजा फुगली वगैरे त्यासाठी काय करतात? आम्ही ते बाटली आणतो त्या गोड तेलाची, बर, ते पाजायची, किती ठसकली मोकळी होती. किती पाजायची समजा? पावशेर पावशेर. पावशेर पाजायची. हा. बर. आणि समजा जे शेळ्या आहेत, काही शेळ्या काय होतं, आता नवीन शेळी पालन करणार त्यांच्या शेळ्या गाबडात्यात किंवा त्यासाठी काय करायला ते पाहिजे? देते इंजेक्शन. हा, इंजेक्शन देते. इंजेक्शन देते. हा. बरं, काय करायला पाहिजे घरगुती उपाय समजा त्यासाठी? घरगुती काय, ताप आली, हा गोळी द्यायची, हा कुठं काय द्यायचं सुद्धा काय हा, द्यायचं, हा. तापीने गोळी तवच खाते. बर. पण याला तापीने गोळीच्या हा. शिरी गाबडती. हा 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 का ते गरम जात आहे ना ते, हा हा ती गाबडती. बर. हा. आता काय समजा तुम्ही म्हणते तुमच्याकडे जमीन वगैरे नाही हो. आणि तुम्ही शेळ्या सुरू केल्या. बर. हो. आता बाहेर किती व्यवसाय आहेत? गाय पालन, म्हैस पालन किंवा काही इतर व्यवसाय, ते धंदा पाणी? पालन केलेलं आपलं सोबत नाही का? सोबत नाही. हा हा त्यांच्या अंगाला कातार नसतं. हा हा कसं नाही, हा त्यांचा टिप्पण लागत नाही हा, ना. हा. एकदा चारा टाकला, हा टाकू चारला, हा हा आणि त्या डाळ कोण टाकतं चारा मग. हा 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 आणि हे जे फिरतय, हम्म. काही बी खाताय, गवत खाताय, झाड झुडप खाताय, तुमचं काही बी खाताय, त्याला जगायचं पडतं त्याला. हा हा त्यामुळं शेळी पालन परवडत आहे. हा. बर बर बर. हा? बर बाबा, आता हे जे शेळ्या आहेत तुमच्या, तर ह्या शेळ्यांना उन्हाळ्यामध्ये कसं असतं चाऱ्याचं नियोजन? असंच फिरवायचं असंच फिरवायचं 12 उन्हाळ्यात? महिने. 12 महिने फिरवायचे. 12 महिने. बर बर. तर शेतकरी मित्रांनो, हे पहा, एक छोटेखानी बाबाचं हे शेळी पालन. रस्त्याला जात असताना मला हे दिसलं, म्हणलं शेतकऱ्यांना माहिती व्हावं, यामधून काहीतरी फायदा होईल, त्या हेतूने आपण हा व्हिडिओ आपण दाखवतो शेतकऱ्यांसाठी. जवळपास त्यांच्याकडे 25 ते 30 लहान मोठ्या शेळ्या आहेत. तिथं जर तुम्ही शेळ्या बघितल्या कशा पद्धतीने गावरान हे शेळ्या आहेत, पहा मित्रांनो, अशा प्रकारे हे शेळी पालन आहे. पर्यंत किंवा जे शेळी पालक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक छोटीशी अनमोल कमेंट करा, तुम्हाला हे शेळी पालन पाहून कसं वाटलं. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.